सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा नगरपालिका निवडणुकीत 10 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। ती मुदत 17 नोव्हेंबर पर्यंत आहे, म्हणजे 7 दिवसात आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करायचे आहेत। तरी अजून विटा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी नेमके कोणते चेहरे आहेत हे समोर आले नाही। भाजपकडून अनिल बाबर यांनी अगोदरपासूनच आपली ही शेवटची निवडणूक आहे असा पत्रक बॉम्ब टाकत आपणच मैदानात असल्याचे जाहीर केले आणि आरक्षण पडल्यावर तर त्यांनी पायाला भिंगरी लावत कामाला सुरुवात केली आहे। नुकत्याच झालेल्या भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये प्रचंड गर्दीत मुलाखती पार पडल्या। त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, अनिलप्पा बाबर, वैभव पाटील, ब्रह्मानंद शेठ पडळकर आदी सगळे भाजपचे नेते एकत्र दिसले आणि विटा नगरपालिका निवडणुकीत भाजपा एकत्र येऊन लढणार हे स्पष्ट झाले। याउलट बाबर गटात मात्र अजून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याची चाचपणी सुरू असल्याचे दिसले। कदाचित ही त्यांची रणनीती असावी अशा चर्चा होत आहेत। ऐनवेळी खमक्या उमेदवार मैदानात आणायचा आणि खळबळ उडवून द्यायची असा प्लॅनही असू शकतो, कारण बाबर गटाचे अनेक प्रबळ उमेदवार नेमक्या कुठल्या प्रभागातून लढणार हे फायनल झाले नाही। कदाचित यासाठी 23 नोव्हेंबर या अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागू शकते। अजित पवार गटाच्या उमेदवारांची घोषणाही अजून झाली नाही। त्यांच्याकडेही नगराध्यक्ष पदासाठी 2 खमके उमेदवार आहेत असे सांगितले गेले आहे। त्यामुळे 25 नोव्हेंबर अर्ज माघारी मुदत संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे। पण 2 डिसेंबरला मतदान असल्याने फक्त 7 ते 8 दिवसातच उमेदवारांना प्रचंड पळापळी करावी लागणार आहे। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठी यंत्रणा लावावी लागणार आहे। खरी लढत ही बाबर पाटील गटात असली तरी अजितदादा राष्ट्रवादीचेही नगराध्यक्ष पदाचे ते 2 खमके उमेदवार कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।